राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कशा पद्धतीने महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस पडतोय आणि कशा पद्धतीने नुकसान झालं याची संपूर्ण माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांकडून घेतलेली आहे। आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पूर परिस्थिती आली आहे त्या संपूर्ण भागात प्रत्येक मंत्र्याने दौरे करा, लोकांचं किती नुकसान झालंय याची माहिती घ्या आणि लोकांना तात्काळ मदत कशी करता येईल याची माहिती असं त्याने आदेश जे आहे ते आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेले आहे। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपेल आणि या बैठकीत शेतकऱ्यांना काही घोषणा केली जाणार का शेतकऱ्यांसाठी हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी खऱ्या अर्थानं आता होऊ लागली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी आता होऊ लागली। यावर काही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता जे त्याच्यामुळे ठोस काय नेमका निर्णय आता मदतीच्या संदर्भात होतो हे पाहणंही महत्त्वाचं आहे। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सुशांत। पुढची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याचा पुलावरून घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शेतकरी दूध घेऊन जाताना पुलावरून घसरून नदीत वाहून गेलाय। कन्नड तालुक्यातील टाकळी शाहू इथे ही घटना घडलेली आहे। या घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचे जवान आणि पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झालं। शिवना नदीपात्रातून या शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढला गेलाय। बातमी बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2.5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचं अतिवृष्टीनं नुकसान केलेलं आहे। नदीकाठची जी शेतजमीन आहे ती खरडून निघाली आहे, पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत। ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000 रुपये मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 3 वेळा ढगफुटी सदृश पाऊस झालाय, तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस झालाय। यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक ठिकाणी जमीन खरडून गेल्याने दुहेरी नुकसान जो आहे ते शेतकऱ्याचं या ठिकाणी झालेलं आहे। आतापर्यंत 2.5 लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाल्याचं नोंद जी आहे ही शासन दरबारी करण्यात आलेली आहे आणि यामुळे शेतकरी जो आहे तो मोठा आता चिंतेत पडलेला आहे। काही शेतकरी सध्या आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, गेल्या आठवडाभरापासून बुलढाणा जिल्ह्यात पाऊस होतोय, कालही ढगफुटी सदृश पाऊस झाला सिंदखेड राजा आणि बुलढाणा तालुक्यामध्ये। काय नेमकं तुम्हाला आता सरकारकडे मागणं असणार आहे? साहेब, अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय। आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याला आता म्हणजे अत्यंत संकटामध्ये तो शेतकरी आहे। जर अशाच पद्धतीनं जर शेती कोलमडून पडेल, जर सपोज जर सरकारने मदत केली नाही तर शेती राज्यामध्ये